जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती तर 28 ऑक्टोबरला धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी होणार। सुनावणीमध्ये आदेशाचीही शक्यता। मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांनी हाकललं। दंगेकरांचा निशाणा तर जैन बोर्डिंग परिसरामध्ये मुरलीधर मोहोळ यांना जैन बांधवांचा घेराव। जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पण पालकमंत्री जैन बोर्डिंगमध्ये फिरकले सुद्धा नाहीत। जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांची अजित पवारांवर टीका तर मागणीचा विचार केला नाही तर निवडणुका जवळच मुनींचा इशारा। मोहोळ यांचा राजीनामा घ्या, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करा। दंगेकरांचं पंतप्रधान मोदींना पत्र तर उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन करणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा। तर महिलेची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधींचा ट्विट करत गंभीर आरोप। सत्तेमधील लोक आरोपींना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचाही दावा। महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगरांचाही मोठा आरोप। माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या प्रियेची चौकशी करण्याची केली मागणी। मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर। फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन। यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये ही सभा। पक्षचिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदे मालकांशी बोलायला दिल्लीला जातात। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा तर दिल्लीमध्ये मोदी शहांपुढे रडगाणं गातात। राऊतांची टीका।